नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे, पण त्यामध्ये कृषीच्या, वनसेवेच्या आणि अभियांत्रिकीच्या जागा नाही आहेत. भरपूर विद्यार्थी हे फॉर्मच भरत नाहीयेत की आमच्या जागाच नाही आहेत, मग आम्ही फॉर्म भरायचा नाही का? तर त्यांनी सगळ्यांनी, जे कृषी सेवा असेल, वनसेवा असेल, अभियांत्रिकी असेल किंवा इतरही जागा कमी आहेत राज्यसेवेच्या देखील, म्हणून तुम्ही फॉर्मच भरणार नाहीत. नंतर जागा वाढल्या तर नंतर जागा वाढतात का? वाढतात. जाहिरातमध्ये देखील आहे किंवा आयोगाचा असा नियम आहे की नंतर प्रवर्ग देखील ऍड होऊ शकतो. पण एखाद्या वेळेस जर परीक्षा जवळ आहे आणि त्यावेळेस जर प्रवर्ग ऍड झाले, जागा ऍड झाल्या, तर नंतर तुम्ही मागणी कराल की सर परीक्षा पुढे ढकला, तर आम्हाला फॉर्म भरायला संधी द्या. तसं होणार नाही, कारण की पुण्यात आंदोलन झालं PSIच्या वयवाढीसाठी. तेव्हा देखील काही विद्यार्थ्यांसाठी आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, 3-3.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, काही हजार विद्यार्थ्यांसाठी असं सरकारकडून सांगण्यात आलं, असं आपलं ऐकलं आपण. ओके, तर आज फॉर्म भरायची डेट आहे. फॉर्म भरण्याची जी तारीख आहे, ओके, ती 31 जानेवारी, 31 डिसेंबर ते 20 जानेवारी, म्हणजे 20 जानेवारीच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आज जवळपास 14 जानेवारी आहे, अजून 6 दिवस आहेत. त्याच्यामुळं आज लगेच व्हिडिओ बघताय, लगेच फॉर्म भरा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि राज्यसेवेच्या ज्या सामान्य प्रशासन विभागामध्ये ज्या 79 वॅकन्सी आहेत आणि महसूल व वन विभाग याच्यातल्या 2 विभागाच्या, आणि संवर्ग जर बघितला महाराष्ट्र पशुसेवाच्या 8 जागा आहेत. पशुसेवेला काही ॲग्रीवाले पात्र नाही, ते डिग्री त्याच्यानुसार आहे, ते एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. ओके, उगीच भांडू नका की इथं ॲग्रीवाले का नाहीत, काय नाहीत. ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रश्न पडतो, तिथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा आणि नंतर ते हे करून टाका. पण जेवढ्या पदाला तुम्ही पात्र आहात सध्या, त्याच्यात मला तुम्ही पुढे सांगतो तुम्हाला. पण मेन मुद्दा महत्त्वाचा आहे की 31 डिसेंबरला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख 20 जानेवारी 2026 आहे. नीट बघा. आणि पेमेंटची तारीख ही थोडीशी वेगळी आहे. ओके, शुल्क भरण्याची पण 20 जानेवारीच आहे, पण तुम्ही जर चलन करत असाल तर ते 22 जानेवारी आहे. त्याच्यामुळे नीट बघा. बघितलं बघतो सर मी 23 बघितलं होतं, असं झालं तर असले, म्हणजे लहान लेकरासारखं करू नका की बघताना मला असं 23 दिसलं. असले भरपूर जण असतात, म्हणजे काही जणांना हसायला येईल की तुम्ही काय सांगताय, असे भरपूर जण असतात. मी सर 23च बघितलं घाईघाईत, मग मला वाटलं 23च आहे. त्याच्यामुळे सगळ्या तुमचे जेवढे मित्र असतील त्या सगळ्यांना पाठवा हे. आणि भले ॲग्रीच्या जागा नसतील, वनसेवेच्या जागा नसतील, अभियांत्रिकीच्या जागा नसतील किंवा राज्यसेवेच्या जागा जरी कमी असतील तरी देखील फॉर्म भरून टाका. ओके, जास्त काय अशी IBPS TCS सारखी काही MPSCची फीस नाही आहे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पेपर कधी आहे? 31 मे 2026 पेपरची डेट आहे, लिहून ठेवा. 31 मे 2026 36-37 जिल्ह्याच्या केंद्रांवरती ती परीक्षा होणार आहे. ओके, सध्या राज्यसेवेच्या 87 जागा आहेत. ओके, हे कळलं तुम्हाला. अजून पुढे काही गोष्टी सांगतोय, पूर्ण व्हिडिओ बघा. बरोबर, 2 पदासाठी पात्रता आहे. तिथे भरपूर जण विचारतात की सर आम्ही तिथं पात्रच नाहीयेत. BSc ॲग्रीवाले होते, थोडंसं मराठी त्याचं नाव कळत नाहीये. आताच एकाचा मेसेज आला होता, ओके, की या पदासाठी आम्ही पात्रच नाहीयेत, पहिल्यांदा होतो. तर ते थोडंसं कन्फ्यूज होऊ नका, त्याची पात्रता बघा. वय जर बघायचं झालं तर सर्व सवर्गासाठी मिनिमम असेल ते 18 ते 19 वर्ष, म्हणजे डिग्रीच्या शेवटच्या वर्षातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अराखीव ओपनसाठी 38 आहे मॅक्झिमम एज. मागासवर्गीयासाठी किंवा EWS किंवा अनाथांसाठी 43, बाकी सगळे 43. दिव्यांगासाठी 45. बस. ओके, क्लिअर. 3 पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता बघायची आहे. महाराष्ट्र संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. भरपूर जण याला, काही जण चुकीच्या यांनी वाचतात आणि थोडंसं वेगळं पद त्यांना वाटतं. तर याच्यामध्ये एनी डिग्री याच्यात कुठेही दिलेलं नाहीये. ओके, याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची किमान 55% सह वाणिज्य शाखेची स्थानक पदवी किंवा याने अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, तर इथे बघू शकता, इथं किंवा आहे, म्हणजे एक पहिलं पाहिजे तुमच्याकडे संविधानिक विद्यापीठाची किमान 55% नसेल, वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे एक, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ CA वगैरे वगैरे हे दुसरं पाहिजे, किंवा तुमच्याकडे हे तिसरं पाहिजे, किंवा हे 4थं पाहिजे. इथं पण वाणिज्य आहे, वाणिज्याच बाबतीत आहे. इथे कुठेही एनी डिग्री दिलेल्या नाहीये. ओके, या पद्धतीनं, किंवा हे 5वं पाहिजे तुमच्याकडे. 5पैकी एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कुठलीही गोष्ट तुमच्याकडे पाहिजे. एनी डिग्रीसाठी कुठे येथे उल्लेख दिलेला नाहीये. ज्याला जे पात्र आहेत त्यानुसार ते करू शकतात. दुसऱ्यामध्ये जर बघितलं, इथे किंवा आहे, म्हणजे पहिले तुमच्याकडे एक पाहिजे. एक याच्यातलं उद्योग अधिकारी तांत्रिक गट अ बाबत, की संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी वगैरे वगैरे, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी. इथे काही जणांना थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे एनी डिग्री व्हायला, त्याच्याबद्दल बघतो मी एकदा, आणि त्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याच्याबद्दल जर काही इन्फॉर्मेशन असेल तर टाकतो. ओके, ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे एक तर पाहिजे तुमच्याकडे एक, किंवा दुसरं, या 2पैकी एक. इथं किंवा आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा.
चलो, विज्ञान शाखेवाले इथं एलिजिबल पाहिजे. काही जणांना प्रॉब्लेम येत आहे, काही ते एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये काही चेंजेस करून जमत असेल तर मी त्याच्याबद्दल टेलिग्राम चॅनलला टाकतो. क्लिअर? टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या यूट्यूबच्या खाली आहे. चलो, क्लिअर. तिसरं आहे, इथे भरपूर जणांचं असतं की सर BSc ॲग्रीवाले इथं पात्र आहेत का? अरे बापा नाही. ओके, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा पशुवैद्यकीय अधिकारी आहे, म्हणजे त्याचा तो वैद्यकीय म्हणजे डॉक्टरच आहे, तिथे डॉक्टरच पाहिजे. त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंस्थानक विद्यापीठातील संविधानिक पदवी शाखेची विज्ञान शाखेची पदवी त्याच्याबद्दलचं, किंवा हे 2 नंबरचं जे दिलंय ते. ओके, हे 2 असं पाहिजे. क्लिअर? हे 3चं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी सांगितलेलं आहे. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की वनसेवेच्या जागा नाही आहेत, कृषी सेवेच्या जागा नाही आहेत किंवा अभियांत्रिकीच्या जागा नाही आहेत म्हणून फॉर्म भरणार नाही. किंवा पुढे पण फूड सेफ्टी ऑफिसर वगैरे त्याच्या पण जागा जर आल्या, समजा अजून 31 मेला पेपर आहे 2026, अजून वेळ आहे, तोपर्यंत जागा आल्या नंतर असं नाही म्हणायचं की सर फॉर्म भरण्याची डेट तर तेव्हा संपली, आमच्या जागा नव्हत्या म्हणून आम्ही फॉर्म भरला नाही. त्याच्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा फॉर्म 100% भरा. भलेही कृषी सेवेच्या, वनसेवेच्या, अभियांत्रिकीचे किंवा अजून फूड सेफ्टी ऑफिसरच्या जागा नसतील तरी देखील फॉर्म भरून टाका. 20 जानेवारी ही फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. नंतर आज जर तुम्ही फॉर्म भरला नाही, नंतर जर जागा वाढल्या किंवा जागा ऍड झाल्या आणि जर आयोगाने तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी दिली नाही तर रस्त्यावर येऊन देखील उपयोग नाही. मग उगीच आंदोलन करा वगैरे किंवा ट्विट करा असल्या भानगडीत पडण्यापेक्षा आज फॉर्म भरा. नंतर आयोग तुम्हाला टिक ऑप्शन देईल की तुम्ही फक्त रिचेक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि ज्या पोस्ट ऍड झाल्या त्याला फक्त टिक मार्कचं ऑप्शन देईल. तेवढं फक्त आपल्याला करायचं आहे. जर फॉर्म भरलाच नसेल तर मात्र ते देखील ऑप्शन करता येणार नाही. त्याच्यामुळे नव्याने फॉर्म भरण्याची संधी आयोग नंतर देईलच असं नाही. मागच्या वेळेस दिली होती, प्रत्येक वेळेसच देईल असं होणार नाही. जर परीक्षेला कमी कालावधी राहिला असेल तर आयोग देऊ शकत नाही, कारण की परीक्षा परत पोस्टपोन ढकलावी लागेल, पुढे ढकलावी लागेल, पोस्टपोन करावी लागेल आणि सगळा टाइम टेबल बिघडून जाईल. त्याच्यामुळे जागा ऍड झाल्यानंतर उगीच पोस्टपोनची मागणी करा रे असल्या भानगडीत आता पडायचं नाही. आधीच तुम्ही अलर्ट राहणं अपेक्षित आहे. उद्या भविष्यातले तुम्ही अधिकारी आहात. त्याच्यामुळे स्पष्टपणे सांगतोय की आजच्या आज लवकरात लवकर फॉर्म भरा. 20 जानेवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी किंवा फूड सेफ्टी ऑफिसर किंवा अजून कुठल्याही असतील जागा नाहीत म्हणून फॉर्म भरत नाही असा मूर्खपणा करू नका. त्याच्यामुळे आपल्या मित्रांना सगळ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप क्रमांक तुमच्याकडे नसेल तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. तुमचा जे काही प्रश्न असेल तो सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तर फॉर्म भरून घ्या, कुठेही गाफील राहू नका. आणि आपली मेंटरशिप बॅच आणि टेस्ट सिरीज बॅच जर जॉईन करायची असेल तर ॲप्लिकेशनमध्ये तिथून परचेस करू शकता. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.